रोलिंग ऍक्शन. पहिला प्रश्न म्हणजे असं, तुम्ही कसे आहेत दादा, कसं वाटतंय? तर धुळ्याची एखादी व्यक्ती ज्याला कुठल्याही बाबतीमध्ये आवड असेल आणि स्पेसिफिक बोलायचं गेलं की पॉडकास्ट आणि हे सगळं न्यू यंग जनरेशनच्या विषयात एक क्रेज आहे या सगळ्या गोष्टी. आणि असे माझ्याकडे जर कोणी आलं तर मी त्याला नक्की, मी एवढा मोठा नाही की मी हो हो म्हणेल, पण संधी देऊ. संधी दिल्यानंतर कुठलाही व्यक्ती असेल तो काही ना काहीतरी वेगळं पण ठसा उमटू शकतो. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींसाठी मी सुद्धा हो बोललो. माझाही मुलाखती तर भरपूर झाल्या, परंतु पॉडकास्ट या व्हर्जनमध्ये पहिल्यांदा मीही बोलतोय. तर आपण सुरुवात करू तुमच्या शालेय शिक्षण पासून. तुम्ही नेमकी कुठल्या शाळेत होतात आणि काय शिक्षण तुम्ही केलं? तसं धुळ्यातलंच लहानसा मोठा झालो. शिक्षण माझं झालं पहिल्यांदा बालवाडी विकास प्राथमिक, ही जे कुंभार कुट्यावर एक शाळा आहे, मी जुन्या धुळ्यात राहतो त्यामुळे, आणि तिथंच जवळ होते. आणि न्यू सिटीची ती संस्था होती, न्यू सिटीला अलाइन होते, धुळे एज्युकेशन सोसायटीच्या, त्याच शाळेत बालवाडी झाली. नंतर मग प्राथमिक शिक्षण न्यू सिटीमध्ये आणि मग माध्यमिक शिक्षण सुद्धा 10वी पर्यंत न्यू सिटी शाळेत. त्यानंतर मग पुढं वेगवेगळ्या स्टेप बाय स्टेप JRCT, जय हिंद कॉलेज, हे सगळं शिक्षण. जैन कॉलेजमधनं BBM केलं ई-कॉमर्स. त्यावेळेस म्हणजे 2000 त्या काळात ई-कॉमर्सचं एक क्रेज होतं. ही कोणत्या वर्षीची गोष्ट आहे? ही 2009 पासून. अच्छा. कॉलेजमध्ये गेल्यानंतरच ABVPच्या संपर्कात मी आलो. 2009लाच ते संपर्क झाला. आणि मग तुमच्याकडे लॉची पण डिग्री आहे? लॉची डिग्री मी मुंबईत केली. अच्छा. कुठल्या कॉलेजला? मुंबईतलं न्यू रुपारेल कॉलेज आहे. अच्छा. हां, न्यू लॉ कॉलेज, न्यू रुपारेल. तिथं लॉ माझं पूर्ण झालं. तर ABVPच्या या संघटनेमध्ये तुम्ही नेमकी केव्हा सामील झाले, आणि मोठा प्रश्न म्हणजे का सामील झाले? असं झालं, शिक्षणाच्या बाजारीकरणाचा एक मोर्चा होता विद्यार्थी परिषदेने मुंबईत ठरवलेला. आणि 2009 साली त्याचं एक वातावरण निर्मिती सुरू होती की शिक्षणाच्या फीज वाढल्या होत्या, अनेक ठिकाणी डोनेशन्स घेतल्या जात होते, वेगवेगळे विषय होते विद्यार्थ्यांच्या संबंधितले. आणि लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करावं या भूमिकेतच वावरत आलो होतो. तर 2009 साली पूर्णवेळ कार्यकर्ता एक कन्सेप्ट विद्यार्थी परिषदेमध्ये, आनंद कांबळे म्हणून एक मुंबईतले कार्यकर्ते, ते मुंबईतनं धुळ्यात पूर्णवेळ काम करण्यासाठी आलेले. ते राहायचे मुंबईत सिद्धार्थ नगर या भागामध्ये, चेंबूर. तर ते इथं आले होते. ते नेमकं मला भेटले की असं असं आहे, हे काम करू शकतो का, ते करू शकतो का, असं चर्चा झाली. हिंदुत्व या विषयात विद्यार्थी परिषद एक भूमिका ठेवते विद्यार्थ्यांमध्ये. अच्छा. तर भेटले. त्यावेळेस काही एवढं डोकं चालायचं नाही आमचं, सगळं उडाण टप्पूपणा, यंग युवा कार्यकर्ते असल्या कारणाने. तुमचं तेव्हा वय किती असेल? त्यावेळेस वय असेल 18-19 वय असेल. 18-19 वय असेल. म्हणजे खूप कमी वयात तुम्ही 18-19 समाजकार्य या दिशेने तुम्ही पुढे गेले. 18-19 वय असं. त्यावेळेस संपर्कात आलो.
मग झाल्यानंतर पण मी त्या मोर्चाला नाही गेलो हा. अच्छा. संपर्कात आलो त्या कारणामुळे आलो, पण मोर्चाला नव्हतो मी. का नव्हते गेले? कदाचित काहीतरी मला आठवत नाही, पण धुळ्यात मी कॉमर्सला असल्यामुळे ना परीक्षा वगैरे 100% असेल, त्यामुळंच ते. आणि तो माझ्या मते सप्टेंबर महिन्यात मोर्चा होता. 12 या 13 सप्टेंबरला मोर्चा होता. 10 सप्टेंबरला मोर्चा होता. हां, 10 तर त्यावेळेस. आणि नेमकं मी त्या जैन सिनियरमधलं याच्यात गेलो होतो, त्यामुळं ते मोर्चाला जाता नाही आलं. पण मी त्या हेतूने संपर्कात आलो होतो विद्यार्थी परिषदेच्या. तेव्हा तुम्ही तुमची लॉची डिग्री करत होता का झाली होती? त्यावेळेस मी नेमका 11वी 12वी संपवून सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये मी संपर्कात आलो. अच्छा, म्हणजे तेव्हा नाही करत होते? त्यावेळेस नव्हतो मी लॉला ऍडमिशन घेतलं 2013ला, 13-14ला. आणि किती वर्षाचं तुमचं हे वकिलाचं तुम्ही केलं प्रॅक्टिस मी केलीच नाही वकिलीची. केलीच नाही? वकिलीची प्रॅक्टिसच नाही केली. म्हणजे फक्त डिग्री आहे पण प्रॅक्टिस नाही केली? नाही, प्रॅक्टिस कधीच केली नाही. मग वकिलापासून राजकारण समाजकार्य या दिशेने? मुळातच वकिली मी याकरता केलं की लॉ म्हणजे लॉ इज अ कॉमन सेन्स असं एक वर्ड कन्सेप्ट आहे त्या सगळ्याचं. राजकारणात समाजकारणात काम करत असताना कायद्याचं ज्ञान असायला हवं. बरोबर. संविधानिक चौकटीत कसं चालायचं त्या हिशोबाने लॉ मी केलेला होता. की आपण ज्या कुठल्या कृती करतोय, कुठल्या गोष्टी करतोय, कुठल्या भूमिका निभवतोय, कुठल्या भूमिका मांडतोय, त्यावेळेस कायद्याचं तंतोतंत पालन होतंय का या विषयांसाठी मी खरं तर लॉ केला. आणि समोरचा करतोय का हेही बघण्यासाठी लॉचा उपयोग होतो. तुमचा जो वकिलीचा जो कालावधी होता जेव्हा तुम्ही डिग्री घेत होता, तर तो कालावधी किंवा जे काही तुम्ही शिकलात ते आज म्हणजे तो अनुभव तुम्ही कसा यूज करतात समाजकार्य आणि राजकारण? आता धुळ्यातील बहुतेक जणांना माहिती आहे की मी अनेक विषयात ज्या ज्या अनधिकृत गोष्टी होत असतात त्या विषयांमध्ये मी भूमिका घेत असतो. आणि धुळेकरांना हे सुद्धा माहिती आहे की मी काम करत असताना आजी माजी आमदारांवर वेगवेगळ्या विषयांमध्ये गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत. अच्छा. त्यामुळे त्याचा अनुभव मला तर येतो, पण माझ्यासोबत अनेक लोकांना सुद्धा येत असतो की हा अभ्यास करत असतो कुठल्या न कुठल्या घडामोडी ज्या घडतायत, शहरात असतील, महाराष्ट्रात असेल, वेगवेगळ्या ठिकाणी असतील, तर त्याचं एक लॉचा तर 100% फायदा होतो. ते गुन्ह्यांवर आपण येऊ पुढं. खूप प्रश्न आहेत. तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय याच्यावर? म्हणजे तुम्ही तर सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस केली नाही वकिलीची, पण तुम्ही राजकारणात किंवा समाजकार्यामध्ये तुम्ही आले, तर तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया राहते? माझ्या कुटुंबाची प्रतिक्रिया असं की माझ्या फॅमिलीचं जे बॅकग्राऊंड आहे ते कुठलंही राजकीय सामाजिक नाही आहे. साधं एक मिडल क्लास कुटुंब आहे, मध्यमवर्गीय कुटुंब असल्या कारणाने त्यांना आनंदही होतो आणि त्यांना मध्ये मध्ये घाबरतात पण ते. बरोबर, मी तेच म्हणणार होतो. कारण तुम्ही आता युवा आहात आणि मी जर माझ्या घरी सांगितलं की राजकारण मध्ये मी जातोय किंवा असं काही करतोय तर घरचे घाबरतात. खरं तर असं नाही व्हायला पाहिजे. राजकारणामध्ये आपण जायला पाहिजे युवा लोकांना. तुम्ही आता राजकारण फुल टाइम करताय का पार्ट टाइम करताय? सध्याचा कालावधी असा झालाय ना, पार्ट टाइम पॉलिटिशियन्स आणि पार्ट टाइम सोशल वर्करला सोसायटी ऍक्सेप्ट करायला तयार नाही. अच्छा. त्यामुळे आपल्याला पार्ट टाइम ही गोष्ट कुठलीही असेल तर पार्ट टाइम गोष्टीला ऍक्सेप्टन्स समाजातून आणि जनसामान्यांकडनं होत नाहीये. त्यामुळे जे करणार ते फुल टाइम करा
आणि फुल टाइम केल्यानंतर सुद्धा डेडिकेटेडली या गोष्टींकडे तुम्ही बघा, तरच तुम्हाला या विषयांमध्ये यश भेटेल. त्यामुळे फुल टाइमच हा सगळा विषय असतो. TVP मधून तुम्ही राजकारणमध्ये कसे आलात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे BJP का निवडली? BJP का निवडली? अच्छा, मुळातच विद्यार्थी परिषदेचं ज्यावेळेस काम करत होतो मी 2009 पासून 12 पर्यंत धुळ्यात काम केलं. 12 नंतर मी मुंबईत गेलो. मुंबईत मला संघटनेने पाठवलं. विद्यार्थी परिषद आणि RSS मध्ये एक कन्सेप्ट आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात. आपलं शैक्षणिक सगळं पूर्ण झाल्यानंतर देशासाठी, संघटनेसाठी, समाजासाठी काही काळ पूर्ण वेळ काम करावं. म्हणजे घर दार सोडून घरावर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून प्रचारक ही कन्सेप्ट ऍक्सेप्ट करावी आणि आपल्या आयुष्याचे काही वर्ष संघटनेसाठी, देशासाठी खर्ची घालावी. तर मी 2012 नंतर संघटनेने सांगितलं मुंबईत जायचं, मुंबई कोकण तिथं काम करायचं. जर संघटनेने सांगितलं असतं काश्मीरला जा, तर काश्मीरला जावं लागलं असतं. तर असं एक सिस्टीम असते. त्यानुसार मला मुंबई दिलं. मुंबईत काम करत असताना त्याचा एक मोठा अनुभव आला. ज्यावेळेस मी पूर्णवेळ प्रचारक जीवनामधनं थांबलो, त्यानंतर विचारतात काय करणार. तर मी म्हटलं मी तर माझं आयुष्य असं दिलेलं आहे, मला युवा वर्गासाठी काहीतरी वेगळं करायचंय धुळ्यात, महाराष्ट्रात, मुंबईत. आणि त्याकरिता मला राजकारणात जावंसं वाटतं, पॉलिसीज आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन. तर ठीक आहे म्हणे, संघटनेने सांगितलं तू जा, बोलणं करू आपण. जे काय ते सांगतात की आमचा एक कार्यकर्ता येतोय, तसं बोलणं केलं. तर ते बोलले की खालून वर ये. म्हणजे मुंबईत मी मुंबईचा सेक्रेटरी राहिलेलो विद्यार्थी परिषदेचा. तर त्यामुळे एक जबाबदारी होती, चांगली जबाबदारी होती. तर खालून वर ये, म्हणजे पुढं तू भविष्य आहे, खालून काम करत तळागाळापासून काम केलं तर त्याचा अनुभव जास्ती राहील. अनुभवाची शुद्धरी जेवढी जास्त तेवढी आपली भूमिका आणि आपलं डायरेक्शन चांगलं असतं. त्यामुळे मला धुळ्यात पाठवलं आणि भारतीय जनता पार्टी याकरिता चूज केली की भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे. भारतीय जनता पार्टी हिंदुत्व या कन्सेप्टवर आस्था ठेवून काम करणारी पार्टी आहे. आणि त्याच्यात प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, मग स्वतः या विचारांवर आधारित भारतीय जनता पार्टीचं काम आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या शिस्तबद्ध पक्षामध्ये आपण जावं या हेतूनेच मी भारतीय जनता पार्टी निवडली. म्हणजे हिंदुत्वामुळे तुम्ही निवडली? मुळातच हिंदुत्व हा विषय माझा आस्थेचा पण आहे आणि यात हिंदुत्व या विषयाला घेऊनच मी सामाजिक आणि राजकीय भूमिकाही निर्वाहित करत असतो आणि त्यामुळेच मी राजकारणात सुद्धा आहे. दादा, हिंदुत्वावर तुमचं काय मत? हिंदुत्वावर मत म्हणजे मुळात प्रश्न म्हणजे असं आहे की काही लोकांना असं वाटतं की हिंदुत्व म्हणजे दोन प्रकारचे हिंदुत्व आहे. एक भाजपचं हिंदुत्व आहे, ते म्हणजे कट्टर हिंदुत्व. म्हणजे मुसलमानांना मारायचं, मुसलमानांना टार्गेट करायचं, मॉब लिंचिंग करायची, जय श्रीरामचे नारे लावायचे. तर एक वर्ग असं म्हणतं की एक कट्टर हिंदुत्व भाजपचं आहे. आणि 1992 जे काही बाबरी जे काही झालं होतं त्यानंतर ते खूप उठलं होतं. मुळात प्रश्न माझा असा आहे की हिंदुत्व म्हणजे नेमकी काय, लोकांना हे तुम्ही कसं समजवा? मुळातच भारतीय जनता पार्टी किंवा कोणीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठलीही संघटना मुसलमानांना मारा असं कधीही बोललेले नाही.
भाजपाचं असेल की संघाचं असेल की जनरलाइज, हिंदुत्व म्हणजे ही जीवन जगण्याची एक सर्वसाधारण पद्धती आहे. जो भारताला आपली माता मानेल, जननी जन्मभूमीच्या या भूमिकेतून जगेल, ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. म्हणजे भारताला माता मानेल, भारताच्या भूमीला आपलं मानेल, भारताच्या सार्वभौमत्वाला कुठेही इजा पोचणार नाही यासाठी अशी कुठली भूमिका घेणार नाही. असा प्रकारचा जगणारा मुसलमान सुद्धा आमचा भाऊ असू शकतो. पण काही लोक म्हणतात की भारत माता की जय बोलणार नाही, आम्ही वंदे मातरम बोलणार नाही. त्यामुळेच तर मग अशा लोकांना कायदेशीर पद्धतीने मारण्याचा कार्यक्रम आम्ही करत असतो. हिंदुत्व या भारताच्या भविष्यासाठी बरोबर आहे का चूक आहे? हिंदुत्व आहे तर भारत आहे, हिंदू आहे तर भारत आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तरच मी 2च शब्दात दिलंय. ठीक आहे. आणि हिंदुत्व आहे तरच जग सुद्धा टिकून राहील. अन्यथा भारताची संस्कृती कायम बोलत आलेली आहे. हे विश्वाची माझे घर हे सांगणारी भारताची संस्कृती आहे. त्यामुळे भारताचा मूळ विचारच हिंदुत्वाचा आहे. आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन जो भारत आता मार्गक्रमण करत आहे, ज्या प्रकारे मार्गक्रमण करत आहे, तर भारत हा पुढच्या काही वर्षांमध्ये जगाला दिशा देणारा देश असेल, एवढं नाही. दादा, तुम्ही एक पुस्तक लिहिलंय, लव जिहाद एक भयानक वास्तव, प्रेम वासना की जिहाद. आता हिंदुत्वाचा विषय चालू आहे तर थोडं याच्यावर प्रकाश टाका, चांगलं होईल. म्हणजे मुळात तुम्ही या पुस्तकमध्ये लिहिलं काय? मुळात या पुस्तकात मी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष असताना माझ्या कार्यकाळात असेल किंवा मी जेव्हा जेव्हा मुंबईतही काम केलंय, कोकणातही काम केलंय, जे जे अनुभव लागले, तर याच्यात एक मड आयलंडची एक घटना आहे, चीता कॅम्पची एक घटना आहे, धुळ्यातील नगावबारीची एक घटना आहे, देवपुरातली एक घटना आहे, पूर्वीचं मोगलाईन आताचं छत्रपती संभाजीनगर मधली घटना आहे. त्या सगळ्या घटनांवर आधारित छोटे छोटे कॉन्सेप्ट उदाहरणं दिले. एक जामनेरची मुलगी आम्ही इथं पकडली होती, त्याची सुद्धा घटना आहे. वेगवेगळ्या विषयांवर मुलींच्या कसं माइंड शिफ्टिंग केलं जातं, म्हणजे ब्रेन वॉश केलं जातं एक प्रकारे, प्लस त्यांना कशा प्रकारे हिप्नोटाईज केलं जातं. मुळातच एक खरं प्रेम आहे की जिहाद आहे, ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हे पुस्तक म्हणजे पुस्तिका मी छापली होती. जवळपास 1,00,000 प्रती आम्ही मोफत वितरित केल्या होत्या. यासाठी वेगवेगळ्या पुस्तकाचे रेफरन्स घेऊन माझे अनुभव, परत आमचे प्रदेशाध्यक्ष त्यावेळेसचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्यांचं मनोगत, प्लस आमचे सध्याचे आमदार अनुपभाई अग्रवाल त्यांचं मनोगत, VHP आणि बाकी लोकांचे ललित भैया वगैरे यांचं सगळ्यांचं मत, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे. दादा, लव जिहाद नेमकी का होतं? म्हणजे मुळात जर प्रश्न विचारला गेलो तर हे हिंदूंवरच का होतं? आणि नाही, असं नाहीये, याच्यात फक्त हिंदूंवरच होत आहे असं नाही, ख्रिश्चन मुली सुद्धा टार्गेट करून केलेलं आहे. अच्छा, असं नाहीये. केरला स्टोरी तुम्ही बघा. मी पण एक युट्यूबर आहेत, मला वाटतं तुम्हाला माहिती असेल, ध्रुव राठी म्हणून. त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये आज सांगितलं की फक्त 3च केस आहेत. ध्रुव राठीला जर खरंच जर तुमचा संपर्क असेल तर त्याला मी काहीतरी केस स्टडी देईल. त्याचं केस स्टडी झाली एक, त्याची 30 मिनिटाची व्हिडिओ. त्याने केस स्टडी करावी. त्याच्यात मी केरळच्या हायकोर्टाचं जजमेंट देईल, प्लस मुलींना भेटवेल. फक्त त्याने नाव डिस्क्लोज करावं नाही, कारण त्याच्या हिशोबाने फक्त 3च केस आहेत. त्याच्या हिशोबाने असं आहे की भारत हा सगळ्यात गरीब देश आहे. भारतात भूकमरी चालू आहे, भारतात 24 तास दंगे चालू आहे. त्याच्या विचारांवर जर विचार केला
तर भारत हा जगातला सगळ्यात मागासलेला देश असंच त्याची मांडणी असते. त्यामुळे त्याच्या प्रश्नांवरही उत्तर देणं निरर्थक आहे आणि त्याच्या मतांवरही आपलं मत व्यक्त करणं म्हणजे मूर्खाचा बाजार होईल. ध्रुव राठीला जर तुम्ही एक संदेश द्याल तर तो काय? नाही त्याला ही इज नन ऑफ काही तो कुठल्याही भूमिकेत बसत नाही. तो एकंदरीत जो भारतालाच व्यक्तीला आणि पक्षाला टार्गेट करणं वेगळी गोष्ट असते. परंतु ध्रुव राठी आणि याच्यासारखे अनेक लोक आहेत, ते व्यक्ती पक्ष यांना टार्गेट केलेलं चालेल, पण ते डायरेक्टली देशाला टार्गेट करतात. जो व्यक्ती भारताच्या सैन्याला टार्गेट करू शकतो, जो व्यक्ती भारताला टार्गेट करू शकतो, जो व्यक्ती भारतीयत्वाला टार्गेट करू शकतो, अशा लोकांना भारतात आपण कुठल्या विषयांमध्ये आपण काम करतोय, काय करतोय याचा विचारही तो करत नाही, फक्त भारताला टार्गेट करतो. त्यामुळेच त्यांनी पक्षाने संघटनेला टार्गेट करावं, व्यक्तीला टार्गेट करावं, पण भारताला टार्गेट करू नये आणि भारतीयत्वाला टार्गेट करू नये, एवढीच माफक इच्छा. इंटरेस्टिंग. भारतीयची गोष्ट येते दादा आता भारतत्वाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्याचा प्रयत्न भाजप करते, एक असा आरोप भाजपावर लागतो. खरं तर तुम्ही एक मला विषय बोलायचा झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्या त्यांच्या भूमिका पूर्ण करण्याच्या दृष्टीने जर कोणी काम करत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच आहे. संविधान संपूच शकत नाही. संविधानात जवळपास इतके बदल काँग्रेसने केलेले आहेत. मुळातच संविधानाला संपवण्याचं काम काँग्रेसने केलं होतं आणीबाणी लादून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडणारे काँग्रेसच होतं. आणि भारतीय जनता पार्टीने त्यांचं लंडनमधलं घर असू द्या, हिंदू मिलचा प्रश्न असू द्या, प्लस 3 तलाक हा जो विषय होता, मुळातच संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं. त्या प्रकारे हिंदू कोड बिल आहे, तसंच 3 तलाकचा विषय सुद्धा करायचा. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने 3 तलाक हे बिल आणलं. भारतीय जनता पार्टीने संविधान दिवस मनवण्याचं सुरुवात केली, साजरा करायला लावला पूर्ण भारतात, भारताच्या बाहेर. तर संविधान कोण तोडतंय आणि संविधानासाठी कोण जगतंय आणि कोण लढतंय या भूमिका देशवासियांसमोर आणि महाराष्ट्रातल्या लोकांसमोर येत आहे. 2024 मध्ये दादा, कारण आता संविधानाचा विषय चालू आहे, 24 मध्ये काँग्रेस पक्षाने एक नारा दिला होता भाजपा विरोधात. तुम्ही जर नरेंद्र मोदीजींना परत पंतप्रधान करशाल तर संविधान संपवून टाकेल नरेंद्र मोदी. राहुल गांधीचं हे वक्तव्य आहे. खूप जागेत त्यांनी गेले, ते भाषण वगैरे दिलं त्यांनी, संविधानचे पुस्तक ते घेऊन गेले होते खूप ठिकाणी. 24 मध्ये त्याचा फरकही दिसला. 240 जागा आली, 400 पारचा नारा होता, पण 240 वर शेवटी. तर 24 मध्ये इम्पॅक्ट झालाय दादा या विषयाचा. आणि कुठं ना कुठं मला असं वाटतं की एक मेसेज गेलेला आहे, संदेश गेलेला आहे लोकांपर्यंत, मतदारपर्यंत, की भारतीय जनता पक्ष संविधान संपवण्याचं काम करते. तर त्या लोकांना तुम्ही काय म्हणता? नाही, खरं तर लोकांपर्यंत हा विषय नाही गेलाय. हा काँग्रेसचा इम्पॅक्ट नव्हता. काँग्रेसचा इम्पॅक्ट नव्हता. हा इम्पॅक्ट हा होता की 400 पारचा नारा दिल्यामुळे भाजपाचा मूळ कार्यकर्ता होता तो निवांत बसला होता, त्याचा इम्पॅक्ट आहे. अच्छा, त्यांना 400 मधलं एक जागा कमी आली, 399 तर येणार. बरोबर. असं करत करत 240 पर्यंत येऊन गेलो आम्ही. म्हणून हे खरं तर संविधान संपवायचा विषय
भारतीय जनमानसामध्ये भाजपाची आणि हिंदुत्वाची मूळ धारणा पक्की आहे. त्यामुळे हा विषय हिंदू आहे म्हणून संविधान मानतात, हिंदू बहुल भारत आहे म्हणून संविधान लागू आहे. मुस्लिम देशामध्ये तुम्ही जाऊन बघा, सगळीकडे विध्वंस चालू आहे. मुस्लिम देशात काय बोलतात, तुम्ही धुळे शहरामध्ये बघितलं काही ठिकाणी अतिक्रमण महापालिकेच्या ग्राउंडच्या ग्राउंड खाऊन गेलेले. मुळातच हिंदू बहुसंख्या असल्यामुळे संविधान टिकलेलं आहे. ज्या वेळेस इथं ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे त्या ठिकाणी त्या देशाचे कायदे कानून आणि कॉन्स्टिट्यूशन ही संपलेली आहे. दादा, आरक्षणवर तुमचं काय मत आहे? कारण काँग्रेसने एक असा बी एक नॅरेटिव्ह सेट केला होता की संविधान तर संपवेल, पण ज्या लोकांना आरक्षण आहे त्यांचं आरक्षण ही संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करेल म्हणजे करेल. आता 3 टर्म झाले भाजप सत्तेत आहे, आरक्षण वाढलंय, कमी नाही झालंय, वाढलंय. त्यामुळं उत्तर येऊन गेलं, संपायचा विषयच येत नाही. आणि मराठा आरक्षणवर काय बोलणार तुम्ही? मराठा आरक्षण ज्या प्रकारे संविधानिक तरतुदींनुसार आरक्षण लागू होईल तसं भाजप तर देतच आहे आरक्षण. कारण मनोज जरांगे पाटील आता एक नवीन व्यक्ती आलेत, काही अडचण नाही त्या विषयात. नाही का? पण ती जी भूमिका आहे भारतीय जनता पार्टीची क्लिअर कट भूमिका आहे, जो व्यक्ती इनकॉम्पिटंट आहे म्हणजे समाज असेल, ज्याला आर्थिकदृष्ट्या नाही म्हणत नाही, सामाजिक दृष्ट्या मागासलेपण असेल, त्याला आरक्षण देता येऊ शकतं. तसं त्या तरतुदींमध्ये जो कुठला समाज बसेल त्याला आरक्षण भेटेलच. मुसलमानांना भेटायला पाहिजे का आरक्षण? मुसलमानांसाठी आरक्षण ही कन्सेप्टच नाही ना. नाही का? कन्सेप्टच नाही. आरक्षण हे बाबासाहेबांनी का आणलेलं आहे? आरक्षण हे बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांच्या भूमिकेतनं आरक्षण हा विषय आलेला आहे. म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज असतील, सावरकर असतील, त्या सगळ्यांनी आरक्षणाच्या विषयात आणि सामाजिक मागासलेपण दूर होण्याच्या विषयात काम केलेले जे लोक आहेत, त्यांनी आरक्षणाच्या भूमिकेत काय विषयासाठी आरक्षण आलंय, सामाजिक मागासलेपण जे होतं ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपल्याकडनं काही भर होऊ शकते. जशी शैक्षणिक आरक्षण असेल, आर्थिक आरक्षण असेल, सामाजिक आरक्षण असेल, यासाठी आरक्षण हे दिलं गेलं. जातीयता आणि जाती पद्धती हे हिंदूंमध्ये, मुसलमानांमध्ये नाहीये. म्हणजे मुळात तुम्ही म्हणताय की त्यांना भेटायलाच नाही पाहिजे. आमचं स्पेसिफिक विषय तोच आहे की आरक्षण कोणाला देतात. सामाजिक मागासलेपण ज्यांना असतं त्यांना आरक्षण भेटतं. सरळ आहे. सामाजिक मागासलेपण मुसलमानांमध्ये नाही. आणि आरक्षण ही पद्धतच हिंदूंसाठी आहे, त्यामुळे मुस्लिमांचा विषय येतच नाही याच्यात. त्यामुळे मुसलमानांना आरक्षण भेटण्याचा विषयच नाही. विधानसभावर आपण आता येऊ. 2024 मध्ये लोकसभाचा निकाल आला. भारतीय जनता पक्षाला 240 जागा आल्या. पण त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये 2024 मध्ये विधानसभाचं जे निकाल आले, खरं तर पूर्ण महाराष्ट्र शॉक मध्ये होतं की 130 पेक्षा जास्त सीट आले. म्हणजे आले कसं काय? म्हणजे 6 महिन्यात काय बदल घडला? मी धुळे जिल्हा आणि धुळे शहरापुरतं बोलू शकतो याच्यात, कारण की स्पेसिफिकली इकडे काम केलं. ज्या चुका 2024 मधल्या लोकसभेमध्ये घडल्या त्या चूक करेक्शन करायचं काम आम्ही नोव्हेंबर पर्यंत कम्प्लीट केलं. बूथ रचना, हिंदुत्व स्पेसिफिकली घेऊन, लाडकी बहिणीचा विषय, ज्या योजना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने दिल्या होत्या त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि वेगवेगळे सामाजिक संमेलनं सुद्धा घेतलं गेले, हिंदू संमेलनं सुद्धा झाली. त्यामुळे ही लाट तयार झाली.
आणि त्याचं रूपांतर मतांमध्ये झालं आणि रिझल्ट आपल्या समोर आला. न भूतो न भविष्यती. इतिहासात कधीच एवढ्या जागा कुठल्या पक्षाला मिळाल्या नाही तेवढ्या भाजपला मिळाल्या. ईव्हीएम हॅक करतं बीजेपी असा आरोप लावतात. मग पश्चिम बंगालमध्ये नक्की सरकार आलं असतं. केरळमध्ये सुद्धा आलं असतं. मी त्यांचं कसं आहे, बारामतीत सुद्धा आमचं सीट आलं असतं. त्यांचं असं म्हणणं आहे की स्पेसिफिक जे काही स्टेट आहेत जसे साऊथ स्टेट होऊन गेले ते तर काही भाजपला करता येणार नाही, म्हणजे ते सोडून दिलेले आहेत त्यांनी, आणि बाकीचे जे मेन स्टेट आहेत ते आपल्या खिशामध्ये घालून घेतले असं त्यांचं म्हणणं आहे. नॅरेटिव्ह सेट करायचं. आम्ही नॅरेटिव्ह क्रॅक केला खरं तर. 2024च्या लोकसभेचा नॅरेटिव्ह 2024 नोव्हेंबरला क्रॅक केला आम्ही. तो सेट केला होता, तो क्रॅक केला. आणि ईव्हीएम ऍक्ट हा स्वतःचा चुका आणि अपयश न पावण्याचा कांगावा म्हणजे ईव्हीएम ऍक्ट हा शब्द येतो. लोकसभेला कसं काही नाही झालं ईव्हीएम ऍक्ट. लोकसभेला तर सत्ता न येता आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या सगळ्यांना. बरोबर. डाऊनफॉल बद्दल काय म्हणाल तुम्ही विजय आपलं काँग्रेसचं? म्हणजे कारण काय 14 पासून बघतोय 100 सीट बी त्यांची आली नाही. आता काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एक सामान्य जनताच्या हिशोबाने विचारतो. काम करा, जनतेमध्ये जाऊन जनतेची मुळात नाळ तपासा, त्यावेळेसच याचं उत्तर भेटेल. भाजप जनतेची नाळ तपासते आणि तसं काम करते. भाजप कायम करेक्शन करत राहते, स्व आत्मपरीक्षण कायम करत राहते. त्यामुळेच भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं संघ परिवार टिकलेला आहे. दादा, सेक्युलरिझमवर तुमचं काय मत आहे? भारताच्या मूळ विचारधारेमध्ये सेक्युलरिझम आहे. त्यामुळे भारत हा कायमच सेक्युलर भूमिकेतनं बघत आलेला आहे सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु सेक्युलरिझमची वेगळी कॉन्सेप्ट तत्कालीन लोकांनी सुरू केली होती. म्हणजे सेक्युलरिझम म्हणजे काय, तर एका विशिष्ट समाजाचं लांघून चालन करणं म्हणजे सेक्युलरिझम. ही कन्सेप्ट सेट केल्या गेली होती. ती कन्सेप्ट भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर ती बदलली. स्पेसिफिक समाजाचं आणि धर्माचं लांघून चालन केलं म्हणजे सेक्युलरिझम होत नाही, हे सिद्ध करून भाजपने दाखवलं. भाजप एक सेक्युलर पार्टी आहे का? नक्कीच पार्टी. पण दादा, मग हिंदुत्वाची गोष्ट करते. हिंदुत्व हे सेक्युलरिझमला वाव देणार आहे. हिंदू आहे तर सेक्युलरिझम टिकणार आहे. थोडं एक्सप्लेन करा दादा या विषयावर. हिंदू म्हणजे माझं सरळ सरळ मत आहे, पाकिस्तानमध्ये सेक्युलरिझम आहे का? नाही. पश्चिम बंगाल या राज्यात सेक्युलरिझम दिसतं का? नाही. म्हणजे बांगलादेशमध्ये दिसतं का? नाही, मुळीच नाही. तर मी तेच सांगतोय की जिथं हिंदू आहे बहुसंख्य, जिथं हिंदुत्व आहे तिथं सेक्युलरिझम टिकणार. मला एक सांगा, युपी मध्ये मुस्लिम राहत नाही, बरोबर. पाकिस्तानमध्ये मुस्लिम राहू शकतात? सॉरी, हिंदू राहू शकतात? नाही. पळून येतोय. बरोबर. बांगलादेशमधनं हिंदू पळून येतोय. पश्चिम बंगालमधले सुद्धा हिंदू इकडे तिकडे पळतोय. आता ही परिस्थिती झाली. त्यामुळे हिंदू जिथं तिथं बहुसंख्य असेल तिथं तिथं सेक्युलरिझम टिकेल, तिथं तिथं संविधान टिकेल. ज्या ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक होईल, ज्या ज्या ठिकाणी हिंदुत्व कमजोर पडेल, त्या त्या ठिकाणी संविधानही संपेल आणि सेक्युलरिझमही संपेल. आता थोडंसं आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्याची परिस्थिती चालू आहे हिंदी भाषावर. लोकांचं असं म्हणणं आहे की भाजप हिंदी थोपण्याचं काम करते मराठी लोकांवर. मी या विषयावर मान्य देवेंद्रजी फडणवीस आमच्या नेते यांनी स्पेसिफिक क्लिअर केलं होतं. हिंदी ही कंपल्सरी सब्जेक्टच नव्हता कुठेच, थोपण्याचा विषयच नव्हता. ऑप्शनल मध्ये हिंदी होता. त्यामुळे त्याचं एक राजकारण झालं.
एखाद्या ठिकाणी स्पेस निर्माण कशी करायची याच्यासाठीचा हा प्रयत्न होता. पण ऑप्शनल विषयाला थोपवण्याचा विषय बनत असणार तर ते मला वाटत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा जी पार्टी देते ती हिंदीला कसं काय थोपवेल याचा विचारच करणं म्हणजे अवघड काम आहे. नाही, कारण दोन बंधू एकत्र आलेत, म्हणजे ठाकरे बंधू, त्यांनी हा मुद्दा उचललेला आहे. त्यांच्या हिशोबाने भारतीय जनता पक्ष हे जे 3 लँग्वेज पॉलिसी आहे जे भारतीय जनता पक्षाने आणलेली त्या हिशोबाने हिंदी थोपण्याचं काम चालू आहे. आणि त्यांचं असं मत आहे जर तुम्ही मराठी नाही बोलणार तर तुम्हाला खानाखाली बसणार. याच्यावर थोडस हे हिंदू आणि हिंदुत्वाला ब्रेक करायचं काम एका अर्थाने वेगळ्या पद्धतीने चालू झालेलं आहे. त्यामुळे हे काही सक्सेस होणार नाही. यात यश दिसणार नाही राजकीय दृष्ट्या. त्यामुळे हे बंद होईल सगळ्या गोष्टी. आणि 2 बंधू एकत्र येण्याचं स्वागतच आमच्या नेत्यांनी केलेलं आहे. त्याचा काही फटका बसेल काही निवडणुकीला आता नगरपालिकेची? या विषयावर आगामी काळच ठरवेल काय होतं काय नाही. दादा, महाराष्ट्रात कोणती भाषा बोलणं योग्य आहे? जिथं जी भाषा योग्य, ज्या भाषेत समजेल त्या भाषेत बोलावं. मराठी हिंदी दोघं योग्य. ज्याला मराठी समजेल त्याला मराठी बोला, ज्याला हिंदी समजणार त्यासोबत हिंदी बोला. महाराष्ट्रात इंग्लिश लागू आहे पण हिंदी लागू नाही, गैर लागू ठरते. तर या अर्थी तुम्ही सगळं समजू शकता. थोडस आता आपण कॉन्ट्रोवर्सीवर येऊ. तुमच्या एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती, नक्षलवादचा काही विषय होता. शीतल साठे आणि सचिन माळी हे 2 मुख्य व्यक्ती आहेत. ही नेमकी कॉन्ट्रोवर्सी काय होती? तुम्ही काही विधान दिलं होतं काय, म्हणजे नेमकी जी विषय काय होता? मुळात हा विषय मी विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना मुंबईत एक कॉलेज आहे, खूप प्रख्यात कॉलेज आहे, तिथं खूप फिल्म सुद्धा शूट होतात. सेंट झेवियर्स म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती असेल. 2014 का 15चा कालावधी होता. त्यावेळेस शीतल साठे आणि सचिन माळी हे नक्षलवादाच्या आरोपातून सुटले होते. म्हणजे त्यांच्यावर एक शस्त्रसाठाचं काही रेखी करून आणि तो नक्सली ऍक्टिव्हिटीजना पुरवण्याचा काही आरोप होता. असं एकंदरीत एक आरोप होता त्यांच्यावर. त्यातून मेडिकल विषयात शीतल साठे यांना बेल मिळाला होता. तर त्यामुळे ते बाहेर आल्या होत्या आणि त्यांचा एक कार्यक्रम सेंट झेवियर्समध्ये ठरवला होता. तर याचा विरोध करायसाठी आम्ही गेलो. मी, माझ्यासोबत अनिकेत ओवाळ, सोमेश पोळगे, अहमद शेख असे 4-5 जण आम्ही गेलो होतो. तो एक निवेदन देऊन थोडं निवेदन दिल्यानंतर एक साहजिकच काही विषय असतात, आम्ही टेक्निक्स यूज करतो. कार्यक्रम कसा रद्द होईल यासाठीचा प्रेशर टेक्निक्स केल्या. त्यात तो कार्यक्रम रद्द झाला. रद्द झाल्यानंतर ती झाली बातमी मोठी. मुंबईत केलं, आपल्या धुळ्यात केलं असतं तर एवढी मोठी बातमी झाली नसती. तर काही ठिकाणी अनिकेत गेला डिबेटला, काही ठिकाणी मला पाठवलं. चर्चासत्र ठरवले की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा वगैरे वगैरे असं माथळे देऊन मोठे मोठे चर्चासत्र होते. त्या झीला मी चर्चासत्राला गेलो. जी 24 तासला. तिथं प्रकाश आंबेडकर साहेब आलेत, बाबासाहेबांचे. तर त्यात एक चर्चेच्या दरम्यान बाबासाहेबांचं संविधानच ज्यांना लागू नाहीये, या चर्चेमध्ये मी मुद्दा मांडला, बाबासाहेबांचं संविधानच ते मानत नाहीये, नक्सली ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहे, अशा लोकांना बोलवणं
म्हणजे हा बाबासाहेबांचा अपमान आहे असं मी एक स्टेटमेंट त्यात केलं होतं. तो अपमान या कॉलेजने केलेला आहे असं मुद्दा मी मांडला. चर्चा माझ्यामध्ये आणि प्रकाश आंबेडकर साहेबांमध्ये आणि अजून कम्युनिस्ट पार्टीचे भालचंद्र कांगो होते. असं मी एक खूपच कमी वय होतं माझं. काय वय असेल? माझं वय त्यावेळेस 22 का 23 असू शकतं. 23 असू शकतं त्यावेळेस. 23. तर त्या विषयात मी भूमिका मांडली आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्याला उत्तर व्यवस्थित दिलं. सगळं झालं. चर्चासत्र संपलं. आमच्यामधून काहीच झालं. पण इकडं धुळ्यात काही लोकांनी माझ्या घरावर दगडफेक केली. आणि ही सगळी घटना घडली आणि हे कळलं आय थिंक प्रकाश आंबेडकर साहेबांना कळलं. त्यांनी फोन केला, झापलं सगळ्यांना, हे योग्य नाही. कारण प्रश्न तर योग्य होता. हा, ही कॉन्ट्रोवर्सी समोरच्यांना करायची होती, माझ्याकडनं नव्हती झाली ती. अशीच कॉन्ट्रोवर्सी धुळ्यात पण झालेली भरपूर. अजून एक कॉन्ट्रोवर्सी झाली जे आपले माजी आमदार आहेत फारुख शाह. टिपू सुलतानचा त्यांनी पुतळा उभा केला होता आणि तुम्ही म्हणजे तुमच्या लोकांनी असो किंवा तुम्ही असो पाडण्याचं काम तुम्ही केलं. नेमकं तो विषय काय होता? मुळात ते जे स्मारक होतं ते स्मारक आमदार निधीतून उभं करायचं काम केलं. ज्या व्यक्ती हिंदूद्रोही हजारो हिंदूंची लाखो हिंदूंची कत्तले करणारा टिपू सुलतान त्याचं स्मारक धुळे शहरात होतंय याचा विरोध मी पहिलाही केला होता. कुठल्याही परवानग्या घेतल्या नाही, कुठल्याही NOCs घेतल्या नाही. सरसकट ते स्मारक उभं झालं. आमदार निधीतून उभं केलं, कुठल्याही विना परवानगी. तर या विषयात मी आक्षेप नोंदवला हायकोर्टात. नाही, कोर्टात नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे. त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते महाराष्ट्राचे, आणि पालकमंत्र्यांकडे गिरीश महाजन साहेबांकडे. तर या सगळ्या विषयात पत्रव्यवहार केला मी. जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, आयुक्तांना दिलं आणि मग SP-ना दिलं निवेदन. मग याच्यानंतर प्रशासनाला जाग आली. मी मोर्चा करणार होतो मोठा. मग ते स्मारक फोडावं लागलं. आणि त्याच्यात हायकोर्टाने सुद्धा ताशेरे ओढले. संबंधित व्यक्तीवर गुन्हेही दाखल झाले आमदारावर. याची प्रोसेस सुरू झाली. त्याला कॉन्ट्रोवर्सी म्हणताच येणार नाही. कॉन्ट्रोवर्सी केली त्यांनी. मी त्याला कायदेशीर मार्गाने सगळं सोडवलं हा विषय. आणि याच्यात तो अडकला. ते स्वतः अडकले, गुन्हे दाखल झाले आणि टिपू सुलतानचं जे स्मारक अवैधरित्या बनवलं होतं ते तोडावं लागलं. पहलगाम अटॅक दादा आता झालं होतं नुकताच, हल्लीची घटना आहे. खूप दुर्दैवाने आपल्या लोकांना मारलं गेलं. काही लोक असं म्हणतायत की भारताकडे एक खूप सुवर्ण संधी आली होती पाकिस्तानला सबक शिकवण्याची, पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ही संधी गमावली. त्यांनी चूक केली, त्यांनी सीजफायर करून चूक केली. खरं तर या देशात त्यावेळेस प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची सवय झालेली आहे. देशाचा आणि देशाच्या संबंधित काही गोष्टींचा विषय आला तर त्या ठिकाणी राजकारण करायला नको हवं. पण त्यावेळेस आपल्या देशात हजारो राजकारणी स्वतः पंतप्रधान बनून जातात, रक्षामंत्री बनतात, सैनिकी बनतात आणि आपापल्या भूमिका ते हे मांडत असतात. मुळातच हा विषय खूप मोठा आहे. जे नुकसान पाकिस्तानचं करायला हवं, जो विषय
पाकिस्तानच्या संदर्भातला करायला हवा हम्म. ते सगळं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेलं आहे. त्यांचे युद्धस्थळ नेस्तनाबूत केले. हम्म. आतंकवाद्यांचे कनेक्शन्स असलेले सगळे कनेक्शन्स नेस्तनाबूत केले. पाकिस्तानमध्ये घुसून सगळे आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले. परत काही गोष्टी बोलायला नको, समाज माध्यमातून अनेक गोष्टींमध्ये भारताचा भाग आहे हम्म. जे घडतंय पाकिस्तानमध्ये. जसं की बलूच लिबरेशन आर्मीचा विषय असेल काय असेल, त्यात जसा इथं दगडफेक असतील किंवा काही गोष्टींमध्ये काही ठिकाणी पाकिस्तानचा हात आहे, हम्म. तसा तिकडे भारताचा पाय सुद्धा आहे ना. त्यामुळे अज्ञातांनी अनेक गोष्टी पाकिस्तानमध्ये केलेल्या आहेत. हम्म. सगळ्या काय भूमिका स्पष्टपणे आणि मांडायला जावं असं थोडी आहे. त्यामुळं नागरिकांना हे समजतंय. नागरिकांचा मोदी सरकारवर दृढ विश्वास आहे. हम्म. त्यामुळेच हे सरकार व्यवस्थितपणे चालू आहे, व्यवस्थितपणे भूमिका सुद्धा निभवत आहे. थोडस महाराष्ट्राच्या राजकारण आणि स्पेसिफिकली धुळ्याच्या राजकारणाकडे येऊ. माजी आमदार कुणाल पाटील यांचं पक्षप्रवेश झाले. मला वाटतं 2-3 आठवडे पहिल्याची गोष्ट. का बरं? 2 टर्म आमदार राहिलेले आहेत काँग्रेसकडून. एक या गोष्टीत मी खूपच छोटा कार्यकर्ता आहे, मी उत्तर देऊ शकणार नाही. पण भाजपाची पॉलिसी आहे की पक्ष संघटना वाढीसाठी जो भाजपाच्या विचारांवर चालले, जो व्यक्ती भाजपाच्या पॉलिसीजला मान्य करेल, विकासाच्या, हिंदुत्वाच्या, तो या पक्षात येऊ शकेल आणि पक्षवाढीला कोणीच विरोध करू शकत नाही. आता धुळ्याच्या नगरपालिकाचे निवडणुका येतात दादा, तयारी आहे? पक्ष सांगेल ते धोरणाने, संघटना सांगेल ते धोरण, या विचारांवर काम करणारे कार्यकर्ते. जर समजा पक्षाने रोहित चांदोडेंना उमेदवारी दिली तुमच्या वॉर्डाची, ठीक आहे, पहिलं काम तुम्ही काय करशाल? समजा तुम्हाला भेटून गेली तिकीट, तुम्ही काय करशाल पहिलं काम? पहिलं काय, आपल्या काम म्हणजे प्रचाराची सुरुवात करावं लागेल. मुळातच ज्या प्रकारे प्रचार करावा लागतं, जे राजकारणात निवडणुकीत करावं लागतं, ते सगळ्या काही गोष्टी आपल्याला धरातलवर म्हणजे जमिनीवर उतरून काम करावं लागेल. तुमची इच्छा आहे नगरसेवक व्हायची? पक्ष संघटनेची जी इच्छा असेल ती इच्छा रोहित चांदोडेची असेल.